हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजच्या व्लॉगमध्ये आपण बोलणार आहे बिग बॉस बद्दल. बिग बॉसमध्ये आवेश दरबार आहे, तर त्याच्यावर खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी चालली की तो बाहेर पडलाय, कसं काय पडलाय, एवढे त्याला वोट्स मिळाले, त्याचे मिलियन व्ह्यूज. काहीच तुम्हाला एवढं कळत नाही का साधं की बिग बॉसचे पण मिलियन्स मध्ये फॉलोअर्स आहेत आणि त्यांना जे आवडतं तेच आवडतं. सो मी पण एक बिग बॉसची फॅन आहे, पण आवेश दरबार इज अ डान्सर. मी त्याला तसं बघितलं तर सपोर्ट केलं पाहिजे, पण तो काही खेळतच नव्हता, त्याला कसं सपोर्ट करणार. माझी फेवरेट तान्या मित्तल आहे, हसू नका, मला खूप जास्त ती आवडते, भलेही ती कशी पण असू, पण ती खूप जास्त एंटरटेनिंग आहे गाईज. आणि बिग बॉस मध्ये तेच पाहिजे, एंटरटेनमेंट. काहीही करा पण एंटरटेन करा. आता त्याने सीधा जाके लेफ्ट ले चाय बना सबको पिला, तेवढं जे केलं ना, तरी त्याने अख्खा सीझन तेवढं जरी केलं असतं ना, तरी सुद्धा मी त्याला वोट केलं असतं. पण तो काहीच करत नव्हता, लिटरली काहीच नाही. प्रणित मोरे त्याच्यापेक्षा जास्त एफर्ट्स करतोय, नीलम जास्त एफर्ट्स करते. हा, हे पण झालं की नीलमला बाहेर काढा, नीलमला बाहेर काढा, तिला कमी वोट्स मिळाले होते. पण नीलम खेळतीये, तानियासोबत तिने फ्रेंडशिप दाखवली आहे, कुनिका सोबत तिने रिलेशन दाखवलेलं आहे. सो तिने काही ना काहीतरी बिल्ड केलेलं आहे. आवेजने असं काहीच नाही केलं आणि रडला तो गाईज. म्हणजे त्याला कोणी, ही इज व्हेरी प्युअर हार्टेड आपण म्हणू शकतो, की त्याला असं सगळं झाल्यावर खूप वाईट वाटलं, तो रडला. त्याने जाऊन बसीरला इतकं सुनावलं पाहिजे होतं ना, तेव्हा तो टिकला असता, पण तो रडला. आणि मग आता बिग बॉस म्हणलं मग तू घरीच जा, तू घरी जाऊन आता सॉर्ट करत बस तुझं काय जे आहे ते फॅमिली मॅटर. पण मी खूप आधीच प्रेडिक्ट केलं होतं की आवेश असं जर राहिला तर तो बाहेर पडेल म्हणून. पण मला असं वाटलं की मे बी त्याचे फॉलोअर्स असतील तर ते वाचवतील त्याला. बट फॉलोअर्सला पण कळतं ना यार की नाही होतं त्याच्याकडून किंवा नाही खेळू शकत आहे तो. सो मग त्याला वोट तरी कसं करणार. तानिया इज प्लेइंग व्हेरी 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 गुड. म्हणजे ती कशी पण आहे, रडकी आहे, विक्टिम कार्ड काय पण मॅन्युप्युलेट करते, खेळते यार, मस्त खेळते, मला खूप आवडते ती. म्हणजे ती असेल ना की मी अशी बघते, अरे वा किती छान, अशी बघते मी. सो मला असं म्हणायचं की तानिया एक छान खेळतीये, कुनिका पण एक छान खेळते. ओके, म्हणजे ती इरिटेटिंग आहे, काही आहे, पण खूप आहे तिला दिमाग. सो तानिया, कुनिका, जीकेला जरा अजून पुश पाहिजे, त्याला काही खेळायला येत नाही असं मला वाटतंय. बसीर एक चांगला खेळतोय. सो 3, 4 अमाल पण छान खेळतोय. ऍक्च्युली तो असं दाखवतोय की मी इकडे जाऊन सॉरी बोलतोय, तिकडे जाऊन सॉरी बोलतोय, मी हे करतोय ते करतोय, बट ती त्याची स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे लोकांना वाटेल की हा नंतर जाऊन सॉरी बोलतो, ह्याला नंतर वाईट वाटतं, पण त्याची स्ट्रॅटेजी इट इज वर्किंग. सो हे 4 आणि एक 5वं जर टॉप 5 साठी आपण बोललो, कोण कोण बोललं मी, तानिया, कुनिका, बसीर, अमाल आणि झिशान कादरी पण. कारण की बसल्या बसल्या जे तो सगळ्यांना हातावर असं फिरवतो बोटांवर, हे कर ते कर ते कर हे कर, आणि तो पण मॅन्युप्युलेटिव्ह आहे असं वाटत नाही, पण तो आहे. सो हे 5 जण मला असे वाटत की हे जर बिग बॉस मध्ये नसेल तर काय होईल बिग बॉसचं माहित नाही. बाकीचा दुसरा ग्रुप जे सगळे म्हणतात प्युअर हार्टेड आहेत, हे ते उपयोग नाही, एंटरटेन करा यार, काय करताय तुम्ही. सो माझा तरी वोट तानियाला जाईल जर ती वोट आउट मध्ये आली तर. सो माझा फुल सपोर्ट तानियाला. अँड तुम्ही कोणाला सपोर्ट करताय कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि यावेळेसचं बिग बॉस ओकेश आहे, म्हणजे मला एवढं पण आवडलं नाहीये, बट सगळे नंतर फाईट्स नंतर एकत्र बसून वगैरे चिल मारतायत. सो एवढं माझ्या नाही येते. आधीचे सीझन्स छान होते, बट ठीक आहे, आता काय चालून घ्यायचा हा पण सीझन. सो येस, हे होतं माझं बिग बॉस बद्दलचं म्हणणं. आणि नो ऑफेन्स टू बिग बॉस पीपल, प्लीज माझ्यावर येऊ नका. आवेशचे फॅन्स प्लीज मला काय बोलू नका. बट येस, इथेच व्लॉग एंड करूया. एंड पर्यंत व्लॉग बघितला त्यासाठी खूप थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. आय लव्ह यू गाईज, बाय.